तुमच्या नात्यांमधलं प्रेम कमी होत चाललंय, जी एक जवळीक होती, जो प्रेमाचा ओलावा होतोय तो दुरावा मध्ये बदलत चाललाय असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर तुम्हाला तुमच्या नात्यांना हील करावं लागणार आहे. जे प्रेम पूर्वी होतं ते आता नाहीये किंवा कमी झालंय. नक्कीच याच्यामध्ये डे टू डे लाईफ मधले सांसारिक व्यवहारित आयुष्यातले काही आपल्याकडनं घडणारे ऍक्ट्स असतील ज्यामुळे हे रिलेशनशिप दुरावतात. मात्र होओपोनोपोनोची अशी एक टेक्निक मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या टेक्निक मधनं तुम्ही चांगल्या अर्थाने कुठलंही जे दुरावलेलं नातं आहे त्याला विथ गुड इंटेन्शन्स तुम्ही हील करू शकता. सो तुमच्या आयुष्यामध्ये फॉर एक्झाम्पल हजबंड वाईफ रिलेशन बद्दल जर आपण बोलतोय, तर तुम्हाला त्या नात्याबद्दल समोरच्या व्यक्तीची आठवण आत्ता करायची आहे आणि त्या व्यक्तीशी तुम्ही डायरेक्टली, ज्याला कन्व्हर्सेशनल होओपोनोपोनो म्हणतायत, तुम्ही त्याच्याशी संवाद साधायला सुरुवात करायची की आय एम सॉरी, आपल्या नात्यांमध्ये ही जी काही दुरावा निर्माण झाला याची माझ्या पण काही चुका त्याला कारणीभूत आहे, याची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे. प्लीज फॉरगिव्ह मी. या सगळ्या चुका मला आता क्लेन्स करायच्या आहे आणि मला 100% आपलं नातं पूर्वीसारखं करायचं आहे. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. तू माझ्या आयुष्यामध्ये जे काही घेऊन आलायस किंवा आलीस त्या प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद आणि आय लव्ह यू. माझं तुझ्यावरती प्रेम आहे, स्वतःवरती प्रेम आहे, माझ्या आयुष्यावरती प्रेम आहे. या प्रोसेसला तुम्ही होईल तितक्या वेळेस रिपीट करा आणि रिपीट करताना डोळे बंद करून तुम्ही तुमच्या रिलेशनशिप मधले चांगले जे क्षण आहेत त्यांना व्हिज्युअलाइज करण्याचा प्रयत्न करा. 100% तुमच्या नात्यांमध्ये चमत्कार घडेल आणि या प्रोसेसला फॉलो केल्यानंतर तुमच्या आयुष्यात काय बदल घडलाय तुम्हाला कमेंटमध्ये नक्की टाका.